खरं तर अनेकांनी मानसिक तयारी केलीच होती. फक्त सरकार कधी घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आजपासून पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी महागलंय. यापुढे देखील इंधनाचे दर वाढवले जाऊ शकतात असं तज्ज्ञ म्हणतात. या इंधन दरवाढीमुळे फक्त ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांच्याच खिशाला झळ बसणार नाहीये, तर वाहनं नसलेल्यांचा खिसा देखील रिकामा होणार आहे. त्यामागचं कारण म्हणजे इंधन दरवाढीबरोबरच वाढणारी महागाई. बघूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. मोदी तुला साष्टांग दंडवत रे बाबा. सकाळ सकाळच 3 रुपयानं वाढ म्हटल्यानंतर कसं व्हायचं? सर्वसामान्य माणसाला चिरडण्याचा हा प्रकार आहे. फटका तर पहिलाच होता, अजून फटका बसणार आहे जास्त. कारण पहिलेच जे होतं ते पहिल्यापासूनच गुजारा होत नव्हता. आता तर उपासमारीचा टाईप होणार आहे. दुसरं काय होणार आहे आता याच्यामध्ये? विचित्र आहे पेट्रोलच्या किमती वाढणं. कारण मोदी त्यावेळेला म्हणले होते की पेट्रोलच्या किमती वाढू देणार नाही, पण आता अचानक 3 रुपयाने किंमत वाढली म्हटल्यानंतर साधारण जो वर्किंग करणारा माणूस असतो, म्हणजे जे नॉर्मल ज्यांना महिना पगार असतो, त्या हिशोबात त्याला सगळं मॅनेज करणं खूप अवघड झालेलं आहे. अच्छे दिन कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे. सगळं पूर्ण जगाला पुरा इंडियाला माहिती आहे की अच्छे दिन कुठे आहे. एकीकडं शेतकऱ्याच्या मालाचा भाव पाडायचा आणि दुसरीकडं हा उत्पादन खर्च वाढवायचा. म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला जगू द्यायचं नाही का? पेट्रोल आणि डिझेल भरताना खिसा जास्त रिकामा होतोय म्हटल्यानंतर जनतेनं अशा प्रकारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पेट्रोल प्रति लिटर 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलंय. या दरवाढीनंतर मुंबईत 1 लिटर पेट्रोलसाठी जवळपास 106 ते 107 रुपये मोजावे लागतायत, तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागतायत. अमेरिका इराण युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 60% वाढल्यात. युद्ध सुरू होण्याआधी क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल $70 होते आणि आता हेच दर $100च्या घरात पोहोचलेत. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले तरी भारतीय तेल कंपन्यांनी दर वाढवले नव्हते. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं. आता मे महिन्याचा दुसरा आठवडा संपून तिसरा आठवडा सुरू झालाय. या 2.5 महिन्यात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुकांमुळे तेल दर वाढवले नाहीत असा आता राजकीय आरोप केला जातोय. पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या विक्रीवर प्रत्येक महिन्याला 30,000 कोटींचं नुकसान सोसावं लागतंय. इंडियन ऑइल, BPCL आणि HPCL या कंपन्यांना एप्रिल ते जून या तिमाहीत 1.2 लाख कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे. तिन्ही सरकारी तेल कंपन्यांचं मूल्य 3.48 लाख कोटी इतकं आहे. जर होणारं नुकसान असं सुरू राहिलं तर 6 महिन्यांनंतर तिन्ही कंपन्या कागदोपत्री दिवाळखोर होतील. आता आणखी तोटा सहन करू शकत नाही याची जाणीव झाल्यानंतर पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही. चिंतेची बाब म्हणजे या पुढे देखील इंधनाचे दर वाढवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अगर आप क्रूड का ही रेट देखें, इंडियन बास्केट का, वो 14 तारीख पे लगभग $108.36 पे ट्रेड कर रहा था और $95.89 पे ट्रेड कर रहा था, जिसके कारण हमारी जो खरीद रेट है ऑयल मार्केटिंग कंपनीज की बहुत ज़्यादा बढ़ चुकी थी. पिछले 1.5-2 महीने से ये इंडियन सरकार और ऑयल मार्केटिंग कंपनीज हमें शील्ड कर रही थी, जो कि करना पॉसिबल नहीं था. तो अभी 3 रुपये ही बढ़े हैं. मुझे लगता है आगे और भी इंक्रीज होने के चांसेस हैं. मात्र पेट्रोल डिझेलमध्ये प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ जनतेला पटलेली नाहीये. पंतप्रधान म्हणतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा. तुम्ही नाशिकमध्ये बस आहेत, रिक्षा आहेत. रिक्षा आहे तर रिक्षा 50 रुपये भाडं घेते पाताळी पाट्याला. 50चा याच्यात टाकला तो जाऊन येऊन करण माणूस. मग किती कमी करायचं अजून? बस आहे महापालिकेच्या. महापालिका फुकटमध्ये थोडी सोडणार आहे आम्हाला. सोडणार आहे का फ्रीमध्ये? पैसे तर घेणारच ते. मग सरकार ही स्लो पॉयझन देते सर्वसामान्य जनतेला. भाव वाढ करायचीच तर मग निवडणुकीच्या अगोदर का करत नाही? निवडणूक झाल्यानंतरच का सगळं सरकारचा अर्थसंकल्प तुटीचा येतो, सगळं हे होत. सर कसं करणार? सामान्य माणूस कसं हे करणार सांगा बरं.
हां 1 रुपया 2 रुपये 1 रुपया ठीक आहे ना, 3 रुपयाने वाढल्या म्हणल्यानंतर काय करणार आम्ही सांगा बरं. आम्ही गरीब माणसं काय कसे करणार आहे सांगा. मिडियम क्लासच्या लोकांना लई त्रास आहे. हाय फाय तर चालतं आहे, पण हे गरीब लोक असतात त्यांना लई त्रास आहेत. भावाचा प्रकार जास्त असल्यामुळं आहे ना, लोक आता चालवायचं तर कमी करणार ना गाड्या, त्याच्यामुळं भाव जास्त असल्यामुळं गाड्या कमी चालवणार, दुसरं काय नाही. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं फक्त प्रवासच महागणार नाहीये, तर एकूणच महागाईचा भडका पाहायला मिळणार आहे. मालवाहतूक महागणार आहे, पर्यायी सर्व वस्तूंच्या किमती वाढतील. भाजीपाला, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू 10 ते 15% महागण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाहतूक, स्कूल बसच्या शुल्कात वाढ होण्याचा अंदाज आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. अजिबात अपेक्षित नव्हतं. खूप 3 रुपयाने भाव वाढलेले आहेत आज, म्हणजे महागाई झालेली आहे असं म्हणता येईल. निवडणूक झाल्याबरोबर भाव वाढवले. हो, आता युद्धाचा परिणाम आहे सर्व. युद्धाच्या परिणामामुळे सर्व महागच होत आहे आता, त्याच्यामुळे महाग झालं. कारण काही नाही सर, हे सर निवडणुकीचा जुमला होता. निवडणुकीपुरता लोकांना हे महागाईपासून थोडंसं काहीतरी भटकायचं आहे, मूळ मुद्द्यापासून जी जनताची त्रस्त झालेली आहे. काही मागणी नाही, आणखीन जास्त वाढवा. काही मागणी नाही आहे. आणखीन हे कमी झाले, याच्याहून जास्त रेट पाहिजे. मोदी सरकारला माहीत पडलं पाहिजे. 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलचे प्रति लिटर 2 रुपये दर कमी करून केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला होता. मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले आणि त्यावेळी भारतीय सरकारी तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला असा विरोधकांकडून तर्क पुढे केला जातोय. तसेच दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठातील कच्च्या तेलाचे भाव कमी होऊनही भारतामध्ये मात्र पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले नाहीत. त्यामुळे तेल कंपन्यांना मिळालेला फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही असाही आरोप विरोधकांकडून केला जातोय. पेट्रोल आणि डिझेलचा कमीत कमी वापर करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. सरकारी पातळीवर त्याची अंमलबजावणी होत असली तरी सर्वच नागरिकांना ते 100% शक्य नाहीये. अशातच अमेरिका इराण युद्धानं एक गोष्ट अधोरेखित केली आहे, ती म्हणजे भारतातल्या किचनमध्ये आणि हॉटेलमध्ये गॅसवर अन्न शिजणार की चुलीवर हे आखाती देश ठरवतात. किमान यातून धडा घेत भारतानं इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात जास्तीत जास्त आत्मनिर्भर होण्यासाठी पावलं उचलली पाहिजे, कारण काटकसर करण्यालाही काही मर्यादा आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.